पतंजल योगसूत्राच्या आपण शेवटच्या यात्रेला प्रवासी झालेले आहोत. पहिल्या सूत्रापासून 24व्या सूत्रापर्यंत कैवल्य पादाच्या पहिले 3 पाद आणि मग हा 4था पाद. सर्व योगशास्त्र आपण समजावून घेतलं. आपण साक्षात्कारित झालेले आहोत आणि परमात्म्याचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आणि आता शेवटच्या 10 पायऱ्या आपल्याला चढून कैवल्य प्राप्त करायचं आहे. त्यापैकी पहिल्या 6 पायऱ्या आपण पाहिलेल्या आहेत 30व्या श्लोकापर्यंत. आणि हा कैवल्यपाद 4था जो पाद आहे त्यातील आपण आता 31वं सूत्र पाहूया. तदा सर्वावरण मलापेतस्य ज्ञानस्य आनंत्यात ज्ञेयम अल्पम. त्यामुळे क्लेश कर्ममल मुक्त अशा योग्याला अनंत ज्ञान प्राप्त होतं. त्याला अज्ञात असं अगदी अत्यल्पच राहतं. हे शेवटचा शब्द मोठा महत्वाचा आहे की त्याला अज्ञात असं अगदी अत्यल्पच राहतं. ते कसं राहतं समजावून घेतलं की हे सूत्र आपल्याला समजलं. ही आता 7वी पायरी आहे की सर्वसामान्य माणसाला जे काही या विश्वाबद्दल माहीत झालेलं आहे ते अतिशय अत्यल्प आहे. त्याला माहीत नसलेलं हे बरंचसं तसंच आहे. म्हणजे 1,00,000 भाग सुद्धा आपल्याला माहीत आहे का नाही शंका आहे. आपल्यापेक्षा वैज्ञानिकांना शास्त्रज्ञांना थोडं जास्त माहिती आहे तरी सुद्धा ते अत्यल्प आहे. किती अगदी चंद्रावर गेले आता मंगळावर जात आहेत तरी सुद्धा विश्व हे अनंत आहे. अनंत. आपली पृथ्वी, आपला सूर्य, त्याची ग्रहमाला हे सगळ्यात लहान आहे. सूर्य सगळ्यात लहान आहे विश्वामध्ये. अनंत महाकाय असे सूर्य आहेत यापेक्षा. त्यांच्या ग्रहमाला आहेत. आणि 50,000 आपल्यासारख्या पृथ्व्यांवरती जीवसृष्टी असावी असं सांगितलं जातं. आपल्याला यातलं काहीही माहिती नाहीये. अनंत, असंख्य, अमोज असं वस्तुजगत आपल्या अवतीभोवती पसरलेलं आहे. जे प्रत्यक्ष आपल्या अवतीभोवती वस्तुजगत उपलब्ध आहे त्यातलं सुद्धा आपण एवढंसं वापरतो. अगदी एवढंसं वापरतो गरजेपुरतं, देह जीवित ठेवण्यापुरतं. आणि मग काही लोक असे आहेत की ते जास्त वस्तुजगत मिळवतात किंवा संग्रह करतात, त्याचा उपभोग घेतात. बरेचसे जण केवळ पैसा आहे म्हणून वस्तुजगत आणतात, काही जण चैन म्हणून आणतात, काही जण परवडत नसलं तरी आणतात, शौक असतो त्यांना. असे अनंत प्रकार आहेत. पण एक सर्वसामान्य मध्यम वर्गाचा विचार केला तर जे अल्पसे ज्ञात झालेलं आहे त्यातलं सुद्धा आपल्याला अगदी किंचित माहिती आहे. अगदी किंचित. आपण विचार केला तर अतिशय क्षुद्र आहोत आपण विश्वाचा विचार केला तर. आणि त्यामुळे होतं कसं, एखादी नवीन गोष्ट सापडली की एकदम आश्चर्य वाटतं. अरे असं आलंय, अरे हा शोध लावला, काय सांगताय. आता तरी बरंच बरं आहे. ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार त्या मानाने बराच झालाय. माझ्या लहानपणी 50 वर्षापूर्वी तर फार दारुण अवस्था होती. पहिल्यांदा जेव्हा टेलिफोन आला आमच्या तालुक्याला, आमच्या गावाला नाही आमच्या तालुक्याला आला टेलिफोन, तेव्हा लोक कुतूहलाने बाजारात गेले की एखाद्या डॉक्टर किंवा वकिलांकडे टेलिफोन असायचे, बाकी कोणाची ऐपत नव्हती. एखादा व्यापारी घ्यायचा की 10-15 मिनिटं तिथे उभे राहायचे की तो फोन वाजला, त्याने घेतला, ठेवला, हे सगळं एकदा डोळ्यांनी बघायचे आणि स्वतःला धन्य समजायचे. नाही आला फोन तर ताटकळत उभं राहायचे तिथे. कोणा जरी फोन येवो आणि आम्हाला एकदा ते बघू दे कसं वाचतं, कसं बोलतात कसे. एक 10-15 मिनिटं बघितलेली गोष्ट गावाला आले आमच्या की तिथे 1-2 दिवस ती चर्चा. मी तो असा फोन ऐकला, मी तसा ऐकला. आणि या टेलिफोनमुळे आणि तारा यंत्रामुळे जेव्हा रेडिओचा शोध लावला आणि आमच्याकडे गावाला जेव्हा रेडिओ आला सरकारी, तेव्हा त्या मानाने फार कोणाला आश्चर्य वाटलं नाही, कारण त्याआधी फोन आणि तारायंत्र होती. पण ज्या वेळेला टीव्ही अस्तित्वात आला, माझ्या वडिलांसकट हे नक्की भुताटकी असेल म्हणून सांगत होते एकमेकांना. इतका चमत्कार वाटतो कारण आपलं अज्ञान हे प्रचंड आहे. ज्ञानाच्या मानाने प्रचंड आहे. त्यामुळे एखादी गोष्ट नव्याने सापडली की कुतूहल वाटतं आणि आश्चर्य वाटतं. सुरुवातीला विश्वासही बसत नाही. आणि याचं कारण असं आहे की आम्ही अध्यात्म समजून घेत नाही.
नव्याने वस्तू सापडणं हे अपरिहार्य आहे. त्याचं आध्यात्मिक कारण आहे आणि ते समजून घेतलं की हे विस्मय वाटायचं बंद होऊन जातं. आज विस्मय वाटतं की एवढा शोध लावला तरी अजून आहेच, तरी अजून आहेच, तरी अजून नवीन लावतातच आहेत. काय 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 वाचायला मिळतं. हे असं का होतं? तर जे काही पृथ्वीमधून निर्माण झालेलं जे काही आहे ते आपण शोधून, त्याचा शोध लावून, त्यात प्रगती करून आपल्याला ते वापरायला सुविधा होईल अशा प्रकारे त्याचं रूपांतर करून आपण ते वापरतो. तोपर्यंत पृथ्वीत अजून काहीतरी नवीन होत असतं. एवढंच नव्हे तर निर्माण झालेलं शोध करून बाहेर काढलं, त्याचा वापर करून त्याची झीज आणि भर होऊन त्या पृथ्वीत पुन्हा गेल्यावर तुम्ही जे काढलेलं असतं ना तेच पुन्हा पुनर्निर्मित होत नाही, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी निर्माण होतं. हे आपण समजावून घ्यायचं आहे. परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स, पंचमहातत्वांची परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ही कधीही न संपणारी आहेत, कधीही न संपणारी आहेत. माझ्याकडे याला अन्य कुठलं उदाहरण नाही, पण शास्त्रीय संगीताचं मी उदाहरण देऊ शकतो, कारण मला तेवढं नक्की इथे चपकल बसतं. शास्त्रीय संगीतात काय आहे? 22 श्रुती आहेत. सारे गम पद निसा हे 8 स्वर आहेत, 7 स्वर आणि 1 तारषड्ज, तसा खालचा खर्ज आहे. एकूण सगळे मिळून 22 श्रुती आहेत सगळं बघायला गेलात तर. आणि त्याच्यामध्ये कोमल, खर्ज, कोमल, तीव्र, मध्य तीव्र आणि तारसप्तक असे त्याच्यामध्ये पुन्हा स्वरांचे भेद आहेत. म्हणजे सगळं जर बघायला गेलात ते 8 स्वर, त्या श्रुती, हे सगळं मिळून अगदी संख्या समजा, हे अर्थात बोलायचं म्हणून बोलायचं, एक 30 संख्या होते असं गृहीत धरू. पण त्याचं परमिटेशन्स कॉम्बिनेशन हे अनंत आहे. एकच एक राग, एकच गायक जर रोज गायला तर तो वेगळ्या प्रकारे गाईल. आणि म्हणून डॉक्टर वसंतराव देशपांडे जेव्हा त्यावेळेला टेप रेकॉर्डर अगदी नवीन होता, त्यावेळेला अगदी नवीन होता, म्हणजे ज्याच्याकडे असायचा त्याच्याकडे आम्ही डोळे विस्फारून बघायचो. टेप रेकॉर्डर आणलाय बरं का टेप करायला, आश्चर्य वाटायचं. असं खूप दुर्मिळ होता अतिशय. तर ते हसायचे टेप करायला लागल्यावर. ते म्हणायचे, अरे माझं गाणं तू आज आत्ता रेकॉर्ड करतोयस, उद्या मी हाच मारवा किंवा हा जमन कल्याण गायला तर तो असा नसणार आहे, तो काहीतरी वेगळाच असणार आहे. आणि म्हणून शास्त्रीय संगीताला महत्व आहे. तो जो काही विस्तार आहे त्या रागाचा, त्या एक ठराविक स्वरामध्ये, आणि त्याचे जे काही नियम दिलेले आहेत त्या विस्ताराला इन्फिनिटी, त्याला मर्यादा नाहीये. कितीही होऊ शकतो विस्तार वेगवेगळ्या प्रकारे. तसं या पृथ्वीमधून वस्तू जेव्हा आपण काढतो आणि झीज होऊन त्या जेव्हा आत जातात पृथ्वीत, तर पुन्हा निर्माण होणारं पूर्वीसारखं होत नाही, वेगळंच होतं. त्याला दुसरं एक उदाहरण आहे, ते म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त. मी नेहमी सांगतो, विश्वामध्ये पहिला सूर्यास्त झाला तिथपासून आत्तापर्यंत आणि पुढे होणारे सर्व सूर्यास्त दररोज वेगळे आहेत. दररोज सूर्योदय वेगळा आहे, दररोज सूर्यास्त वेगळा आहे. तसं या पृथ्वीमधून अनंत वस्तू निर्माण होतच राहणार आहेत, त्याला मर्यादा नाहीये. मग मनुष्य ज्ञानी केव्हा होणार? उत्तर आहे, तो केव्हाही होणार नाही ज्ञानी. भौतिकाचं ज्ञान त्याला कधीही मिळणार नाही शेवटच्या टोकापर्यंत. मग करायचं काय? त्यांच्याकडे उत्तर नाहीये, अध्यात्माकडे उत्तर आहे याचं. आपण दूध तापवतो आणि साय वर येते. साय वर आली की ते सत्व असतं, आणि साईच्या मानाने दुधाची जी काही आपल्या दृष्टीने किंमत आहे ती कमी आहे. त्या मानाने किंमत नाही अशातला भाग नाही, किंमत आहे दुधाला. पण साय तुम्ही सत्व काढून घेतलं की त्याचं पुढे लोणी वगैरे तूप सगळं तुम्ही करता, चक्का करता, अनेक गोष्टी करता. त्या मानाने दुधातलं सत्व कमी आहे. मग साय निघून गेलं की दुधात सत्व राहत नाही. तसं या विश्वामध्ये हे जे वस्तू जगत आहे त्यातलं तुम्ही जर क्रीम, साय बघत 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 गेलात तर तुम्ही पूर्ण ज्ञानी होऊ शकता. उदाहरणार्थ, सोन्याचे अनंत दागिने आहेत, अनंत भरपूर दागिने आहेत. एकच एक दागिन्यामध्ये किती डिझाईन्स आहेत सांगता यायचं नाही, काही सांगता येणार नाही. भरपूर दागिने आहेत सोन्याचे, प्रत्येक दागिन्यामध्ये अनंत डिझाईन्स आहेत. एक कानातलं घ्यायला गेला तर किती तो ट्रे आणून ठेवतो, मी आपल्या सोफ्यावर जाऊन बसतो, पण आपलं काम नाही. 2-3 हजार ते कानातलं काय म्हणायचं त्याला, ते आणून ठेवतो तिथे. 2-3 हजार सहज व्हरायटीज असतात त्याच्याकडे, इतकी विविधता आहे. आता ह्याला अंत नाहीये.
रोज कोणतरी वेगळा कारागर नवीन कोणतरी निर्माण होतच असतो. जुना रिटायर होतो, नवीन येत असतो. त्याची कल्पनाशक्ती वेगळी असते, तो काहीतरी वेगळं डिझाईन तयार करतो. पण ज्ञानी काय म्हणतो, हे सगळं जरी असलं तरी त्यात फक्त सोनं हे एवढी एकच गोष्टी आहे. हे सोन्याचे प्रकार आहेत, तेव्हा तो फक्त सोन्याकडे पाहतो. त्यामुळे त्या जगतामध्ये तो पूर्ण ज्ञानी होतो. मग त्याला तुम्ही किती वेगवेगळे दागिने केलेत तरी त्याला जर महत्व वाटत नाही. कारण सोनं हे त्याला कळलं, या आता धातू सोनं आहे, मग त्याच्यामध्ये काय तुम्ही कराल ते कराल, हे मूळ सोनं आहे. बस तेवढं ज्ञान महत्वाचं आहे. धर्ममेध समाधिस्थ योगाच्या बाबतीत ज्ञानावरील क्लेश कर्माच्या मळाने भरलेलं अज्ञानाचं आवरण दूर झालेलं असतं. धर्ममेध समाधी प्राप्त झालेला योगी सर्व भौतिक वस्तू जगताचं भोगापवर्गतेचं जे मळवट त्याला लागलेलं असतं ते स्वच्छ होऊन गेलेलं असतं. तो परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र झालेला असतो. आणि त्यामुळे त्याला आत्मज्ञान झालेलं असतं, साक्षात्कार झालेला असतो, त्याचं आत्ममिलन झालेलं असतं. आणि या जगामध्ये आता जाणण्यासारखं त्याला काही शिल्लक राहत नाही. जाणण्यासारखं त्याला काही शिल्लक राहत नाही. आणि आत्मज्ञानापुढे या जगातल्या प्रत्येक वस्तू त्याला एकदम क्षुल्लक वाटायला लागतात, खुजा वाटायला लागतात, दुर्लक्षित करण्यासारख्या वाटायला लागतात, अतिशय गौण वाटायला लागतं त्याला. एकदा सोनं म्हणजे काय जाणलं की त्या दागिन्यांमध्ये त्याला काही सारस्य राहत नाही. चालायचं, हे अनंत आहे, मूळ सोनं आहे, ते कळलं मला काय आहे, संपला विषय. आपण उसाचा रस काढतो, तो रस महत्वाचा, मागे जे चिपाड उडतं ते आपण टाकून देतो, ते महत्वाचं नाहीये. कुठलीही गोष्ट त्यातून तुम्ही एकदा सत्व बाहेर काढलं की वरचं आजूबाजूचं शिल्लक राहतं ते गौण होऊन जातं, त्याज्य होतं, फेकून देतो आपण. तुम्ही भाजी आणता, निवडता, देठ बिठ सगळं टाकून देता, त्याज्य येते, त्याचा काही उपयोग नाही आपल्याला. याचा अर्थ असा आहे की इथे जरी महाप्रचंड वस्तू जगत असलं, त्याच्यामध्ये विविध आणि वैचित्र्य असलं, तरी त्यामध्ये एखादं छोटंसंच तत्व आहे, छोटीशीच गोष्ट आहे की जी महत्वाची आहे. ती जाणली की त्या अनुषंगाने येणारं सर्व आपण जाणलं. सगळे दागिने हे सोन्याचे दागिने म्हणून ओळखले जातात, सोनं बोललं जातं, ते महत्वाचं. ते जाणलं की बाकी सगळं गौण झालं. धर्ममेध समाधी प्राप्त झालेला कसा विचार करतो बघा, आणि कुठून कुठे पोहोचतो बघा. दागिने आहेत, एक उदाहरण तेच घेऊ आपण. त्याच्यामध्ये काय सोनं आहे, त्याला बाकीच्या गोष्टी गौण झाल्या. किती का दागिने असत ना, लाखो असू देत, काय फरक पडत नाही. त्यातलं सोनं त्याने जाणलं. सोनं जाणलं, सोनं कुठून येतं, पृथ्वीमधून येतं, म्हणजे मातीमधून येतं. म्हणजे हे धातू आहे, मातीमधून अनेक धातू येतात, सोन्यापासून कोळशापर्यंत सगळं येतं. हा एक धातू झाला, म्हणजे माती त्याला कळली. मग सोन्याची किंमत मातीपेक्षाही कमी झाली, मातीपेक्षाही कमी झाली. माती तत्व आहे, पंचमहातत्वांपैकी पृथ्वी तत्व आहे. सोनं क्षुद्र झालं लगेच. अशा व्यक्तीला सोन्याची काही आस राहील का, त्याला काही राहील का? सोनं म्हटल्यावर त्याला उकळ्या फुटतील का? मातीत न वर आलाय, मातीत, त्याच्यामध्ये काय धावायचं एवढं, काय घालायचं गळ्यात मातीचे दागिने. माती कळली त्याला, सोनं कुठून आलं, मातीमधनं आलं. माती कळली की सोनं गौण झालं. माती कुठून आली, पृथ्वी कुठून आलं, पंचमहातत्व आली कुठून, परमात्म्यामधून आली. पंचमहातत्व गौण झाली त्याच्या दृष्टीने, परमात्मा मोठा झाला. परमात्मा कसा जाणायचा, स्वतःच्या अंतरात्म्यामधनं जाणायचा. त्याला परमात्मा सुद्धा गौण झाला, अंतरात्मा महत्वाचा झाला. म्हणजे ओम तत्सत, परमात्मा तूच एक सत्य आहेस आणि मला आज काय सापडलं, त्वम असे, तू नेहमी एकच, तुझाच अंश माझ्यात आहे. बस त्याला मी पकडला की तुला पकडला. आणि आता तो म्हणतो मला काही जाण्याचं शिल्लकच राहिलं नाही, प्रत्येक गोष्ट माझ्यामधूनच, या अंशामधून परमात्मा, परमात्मामधून पंचमहातत्व, आणि सगळं पृथ्वीवरचं भौतिक वस्तू जगत गौण झालं, क्षुद्र झालं, शून्य किंमत झाली त्याची. देह जीवित ठेवायचा, त्याला काहीतरी लागतं म्हणून घालायचं, बाकी सगळं काही आवश्यकता नाही. अनासक्त होतो. या ज्ञानामुळे मनुष्य अनासक्त होतो, पण त्यातलं मर्म त्याला समजलं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जरी सगळं त्याला ज्ञान मिळालं, अध्यात्मामुळे परमात्मा सापडला, तरी सुद्धा त्याच्याकडे जाण्याचं थोडं शिल्लक राहतं, असं हे सूत्र सांगतं.
ते अतिशय महत्वाचं आहे. सगळं ज्ञान आल्यामुळे त्याचं जीवन फक्त उपकारापुरतं राहतं. त्याला जे जे माहिती आहे ते तो लोकांपर्यंत पोचवायचं काम करतो. ज्यांना आवडेल ते येतात, ऐकतात, तृप्त होतात. कोणी नाही आवडलं नाही येत, याला त्याची क्षत्री नसते. त्यासाठी तो करतच नाही, तो बोलत असतो. कोणी बोलावलं या म्हटल्यावर जातो. त्याला जे जे काही समजलंय आत्मज्ञान ते कुठल्या तरी माध्यमातनं तो सांगायला सुरुवात करतो. मग उपनिषदांचा कधी आधार घेईल, कधी गीतेचा आधार घेईल, कधी नारद भक्ती सूत्रांचा आधार घेईल. अनेक आहेत ग्रंथ, कधी ब्रह्मसूत्र घेईल. अनेक ग्रंथ आहेत ऋषीने लिहून ठेवलेले, आणि त्या माध्यमातनं तो सांगायला सुरुवात करतो. उपकारापुरता उरतो, त्याला काही कशात स्वारस्य नसतं. असं असून हे सूत्र म्हणतं की त्याला माहित नाही असं अत्यल्प शिल्लक असतं. ते काय असतं? त्याला आत्ममिलन झालेलं असतं, म्हणजे परमात्मा भेटलेला असतो. पण तरी सुद्धा शेवटचं एक शिल्लक राहिलं आहे, ते म्हणजे आत्मविलिनीकरण, परमात्म्यात विलीन होणं. आणि ते तर स्वानुभवाशिवाय माहीत होणं शक्य नाहीये. हे ज्ञान त्याला केव्हा येईल? तो जेव्हा विलीन होईल तेव्हाच. तेवढं फक्त जाणायचं त्याचं शिल्लक असतं, बाकी सगळं जाणून होतं, कारण परमात्माच मिळाला. औषधापर्यंत तो पोहोचतो, त्यामुळे परमात्मा मिळाला. परमात्मा मिळाला, आत्मज्ञान झालं, सगळं विश्व त्याला माहीत झालं. विश्वात जाणण्यासारखं काही राहिलं नाही. एकच राहिलं जाणणं, म्हणजे स्वतःचं समर्पण परमात्म्यामध्ये होणं. मिलन झालंय, दर्शन झालं परमात्म्याची. भरपूर दर्शनं होत आहेत, परमात्मा भेटतोय मधनं मधनं. समाधी लागली की मिलन होत आहे, पण विलिनीकरण व्हायचं आहे अजून. मग तो प्रभूचं कार्य करत बसतो. ही त्याची आता आज्ञा शेवटची. तुझं शेवटचं कार्य, जोपर्यंत देह जीवित आहे तोपर्यंत तू प्रचार आणि प्रसार करत बस अध्यात्माचा. ते संपलं आपोआप ही ये निघून, मग बघू आपण पुढे काय करायचं ते. तेवढ्यापुरता तो उरतो. एकच त्याचं अत्यल्प असं अज्ञान शिल्लक राहतं, म्हणजे आत्मविलिनीकरण, परमात्म्यात विलीन होणं. बाकी सगळं ज्ञान त्याला मिळून जातं. आणि ही पायरी 7वी पायरी आहे. 7व्या पायरीवर त्याला ठाम विश्वास येतो की मी आत्मज्ञानी आहे, माझं आत्ममिलन झालेलं आहे, आता फक्त विलिनीकरण बाकी आहे. मी परमात्म्यात फक्त आता विलीन व्हायचं आहे, आता बाकी काही शिल्लक राहिलं नाही. असं म्हणून तो आपलं पाऊल 8व्या पायरीवर टाकतो. सूत्र क्रमांक 32. ततः कृतार्थानाम परिणामक्रम समापत्ती गुणानाम. अशा प्रकारे कृतार्थ झालेल्या त्रिगुणांचा परिणामक्रम समाप्त होतो. विश्वामधून अनंत असं ज्ञान जे आहे ते सगळं नष्ट होऊन जातं आत्मज्ञानामुळे. काही गरजच राहत नाही कशाची, काही शिल्लक राहत नाही, आवश्यकताच नाहीये. मला जसं आमची आता मुलगी परवा म्हणत होती, मी लग्न होऊन जाणार आहे, तुम्हाला इंटरनेट शिकवते जाता जाता. आम्ही करू काय त्या इंटरनेटचं, करू काय त्या ज्ञानाचं? मी आता मला त्याचा उपयोग काय नाही म्हटलं बाळ. त्याच्या पलीकडे गेलो आम्ही. हे इंटरनेट वगैरे कशासाठी, कुणाला संपर्क साधायचा आणि काय करायचं. अशा योगाच्या बाबतीत 8व्या पायरीवर संपूर्ण विश्वाचं जे काही भौतिक ज्ञान आहे ते त्याच्यासाठी गौण होऊन जातं. कारण तो आता अंतिम ज्ञानाला प्राप्त होत चाललाय. शेवटचं फक्त विलिनीकरण राहिलंय, बाकी सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालंय, आत्ममिलन होऊन गेलाय. आणि त्यामुळे त्याला हे सगळं विश्व खुज होऊन जातं. विश्व थिटवतं त्याला, खुज होतं, लहान होतं त्याच्या दृष्टीने. आता शेवटच्या पायरीवर तो अनंतात चाललाय विलीन व्हायला. भोगाचे सर्व आवरणं दूर गेलेली असतात. आता जीवनाची शेवटची इतिश्री जवळ आलेली आहे. जीवन कृतकृत्य झालेलं आहे, कारण या देही आता आत्मविलिनीकरण होणार आहे. अनेक देह झाले आतापर्यंत. हा देह शेवटचा, म्हणजे एखाद्या शिलाखंड फोडण्यासाठी 99 घाव घातलेले असतात, आणि शेवटचा 100वा घाव घातला जातो, दगड फुटतो. 99 घाव महत्वाचे आहेत ते सगळे, म्हणून 100वा यशस्वी झाला. तसं हे देह घेणं जे सुरू झालंय, 84 लक्ष योनी सगळ्या पार करून मी आलोय, त्या सगळ्या देहांचं आता कृतकृत्य झालं. सगळं पारायण होतंय. हा देह आता पारायण करतोय सगळ्यांचं. शेवटच्या पायरीला आलेला आहे देह. जीवनामध्ये सगळं काही जो काही अर्थ होता तो सगळा प्राप्त झाला, मिटून गेला, कृतकृत्य झालाय जीवन. तम, रज आणि सत्व ह्या त्रिगुण इतके सगळे जन्म अंगाला चिकटलेले होते सगळे, आता त्यांची आवश्यकता उरली नाही.
शेवटच्या पायरीला मी आलो. मी आता गुणातीत झालोय. त्या गुणांची आता आवश्यकताच उरली नाही. प्रथम जेव्हा प्रवास सुरू केला, पहिला देह धारण करून, तिथपासून आता सांगता करायची वेळ आली. अंतिम मुक्कामाला प्रवास आला. ही यात्रा आता संपुष्टात येणार आहे. आता मी कालातीत होतोय, काळाची सुद्धा मला गरज नाहीये. अशी अवस्था झाली की आता माझ्याकडनं भोगच निर्माण होणार नाहीत. पण देह जीवित ठेवण्या इतपत मिळालं की तिथेच संपून जातं. कारण इच्छाच नाहीये कसं. केवळ प्रभूचं कार्य उरलेल्या आयुष्यामध्ये सुरू ठेवायचं आहे, म्हणून देह जीवित ठेवायचा आहे. तो पतन व्हायला आलेलाच आहे, पतन होणारच आहे. पण जेव्हा होईल तेव्हा होईल. प्रभूची मर्जी असेल तेव्हा तो पतन होईल. आता त्याला पाहिजे थोडं इंधन द्यायचं, त्याला धुकधुक ठेवायची, बस. त्यामुळे भोग निर्माण होणार नाहीत कसलेच. धर्ममेध समाधीमध्ये तो समाधी अवस्थेत स्थिर होतो असा योगी. जन्म मरणाचे फेरे जे आहे तितके घेतलेले ते सगळे आता संपुष्टात आलेले आहेत. आता फक्त त्याला शेवटची ओढ लागले म्हणजे आत्मसमर्पण. ते एकदा झालं की मग प्रभू म्हणाला तर पुढे बघायचं काय ते. आता त्याच्यात जाऊन विलीन व्हायचं, एवढं एकच काम राहिलं. दर्शन भरपूर झालं. आता अंत आला. शेवटचं जे अज्ञान थोडं राहिलं आहे, प्रत्यक्ष परमात्मा विलिनीकरण, परमात्मा म्हणजे काय हे आता फक्त शेवटचं राहिलं. तेवढं फक्त मिळवायचं राहिलं. बाकी सगळं समाप्त झालं. कालातीत गुणातीत सर्व अवस्था नष्ट झाल्यात भौतिकाच्या. 8व्या पायरीवर तो उभा आहे आणि ती शुभ वेळ, ती सुवेळ याची तो आता वाट बघतोय. 9व्या पायरीवर पाऊल टाकायच्या तयारीत आहे आणि तो पाऊल उचलतो 9व्या पायरीवर टाकण्यासाठी. सूत्र क्रमांक 33. क्षण प्रतियोगी परिणाम परांत निर्ग्राह्य क्रम. परिणाम क्रम क्षण प्रतियोगी असतो. तो शेवटचा परिणाम झाल्यावर आकलन होतो. 9व्या पायरीवर गेल्यानंतर काय होतं ते या सूत्रात सांगितलंय. त्यासाठी काही शब्द त्यांनी वापरलाय. क्षण म्हणजे काय? आपण एखाद्या वस्तूकडे जेव्हा कटाक्ष टाकतो त्याला क्षण म्हणायचा. ही सुद्धा व्याख्या खूप ढोबळ आहे. क्षण अगदी सूक्ष्म आहे आणि प्रत्येक क्षणाक्षणाला वस्तूमध्ये बदल होतोय. आपण एखाद्या गोष्टीकडे कटाक्ष टाकतो, ती वस्तू आपल्याला दिसते, आपल्याला ज्ञान होतं, तोपर्यंत तिकडे अनेक क्षण निघून ती वस्तू आणि पुढे गेलेली असते, बदल तिच्यामध्ये. प्रतियोगी हा शब्द द्वंद्व समजण्यासाठी वापरलाय. उदाहरणार्थ उजेड झाला की काळोख नष्ट होतो. आणि परिणाम, या प्रतियोगीचा परिणाम काय होतो? तो उजेड झाल्यामुळे काळोख नष्ट होतो असं होत नाही की थोडासा काळोख शिल्लक आहे, असं नाही होत. उजेड आला की पूर्ण काळोख नष्ट होतो, काही शिल्लक राहत नाही तिथे अजिबात. आणि म्हणून आता परिणामक्रम पुढे शब्द वापरलाय. हे सगळ्या तिन्हीचा अर्थ करून चौथा परिणामक्रम समजावून घ्यायचा. कसं होतं? आपण एखाद्या गोष्टीकडे दृष्टिक्षेप टाकला, आपल्याला ते काहीतरी दृश्य दिसलं, आपल्याला समजलं, मेंदूला कळलं, तिथून आपल्याला कळलं. ज्ञान होईपर्यंत पुढे अनेक क्षण ती वस्तू पुढे निघून गेलेली असते. आपण पाहत असलो तरी सुद्धा क्षणाक्षणाचं ज्ञान होईपर्यंत ते जे काही घडलेलं आपण पाहिलेलं असतं ते त्या जागेचा विचार करता भूतकाळ झालेलं असतं. आणि त्यामुळे आपण जर त्या वस्तूचा झालेला परिणाम पकडायला गेलो की क्षण निसटतो, आणि क्षण पकडायला गेलात की परिणाम निसटून जातो. हे आपलं सगळ्यांचं घडतं. आपल्याला नेहमी ज्ञान होतं ते भूतकाळाचं होत असतं. त्यामुळे अति सूक्ष्म विचार केला तर, आता तुम्ही ऐकताय मला, मी बोलतोय, मी बोलल्यानंतर तुमच्या कानात माझे शब्द येईपर्यंत कित्येक क्षण निघून जातात मध्ये, तोपर्यंत माझं पुढचं वाक्य बोलून होतं. त्यामुळे होतं कसं, एक परिणामांचं चक्र जेव्हा तुमच्या मनामध्ये होतं तयार किंवा मेंदूमध्ये जातं, तेव्हा तुम्हाला मी काय बोललोय ते समजतं. काही परिणामांचं, जसं चलचित्र, जसं काय सिनेमा असावा, तिथे अशा अनेक फिल्म्स असतात, त्या गरगर गरगर फिरतात भराभर, त्यामुळे आपल्याला तिकडे काहीतरी मुवमेंट चालली असं वाटतं. तसं मी जेव्हा बोलतो तुमच्या कानामध्ये येईपर्यंत पुढचे शब्द निसटून जातात माझ्या तोंडून. त्या सगळ्याचा एक परिणाम म्हणून तुम्हाला काहीतरी ते समजतं. सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून एक वाक्य तुम्हाला कळतं. ते नेहमी भूतकाळात असतं. पुढे शब्द वापरलाय अपरांत. अ म्हणजे नसणं, पर म्हणजे दुसरा, आणि अंत म्हणजे शेवटचा. म्हणजे क्षण प्रतियोगी परिणाम आत्यंतिक टोकाचा असतो. प्रकाश आला, काळोख पूर्ण नष्ट होणार आहे.
आणि तिथेच ते संपणारे क्षण. आणि योग्याला हे सूक्ष्म ज्ञान येतं 9व्या पायरीवर. मोठं अजब सांगितलंय. तो जेव्हा तिथे पाहतो ते ज्ञान त्याला तत्काळ तिथेच होतं, त्याच क्षणाला. आपल्याला भूतकाळात होतं आणि पुढचे क्षण जातात 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 आणि मग एक प्रकारचं ज्ञान आपल्याला होतं. धर्मसमाधी प्राप्त झालेला योगी जे त्याला ज्ञान होईल ते त्या क्षणाचं तिथेच होतं. अतिशय तरल आणि सूक्ष्म अवस्था आहे. शेवटच्या दुसऱ्या पायरीवर उभा येतो. आता फक्त परमात्मा प्राप्त होणार आहे, वाट बघतोय फक्त. आणि यामुळे काय होतं, त्याचं जे चित्त आहे ते आत्म्यामध्ये पूर्ण विलीन होऊन गेलेलं असतं. कारण त्या चित्ताचीही गरज नाही. मन आणि चित्त त्याची गरज केव्हा लागेल, तुम्हा आम्हाला लागते. योग्याला ती गरजच नाहीये. नुसतं कटाक्ष टाकला, ज्ञान कळून गेलं. मधल्या ह्या ज्या काही अवस्था आहेत ते सगळ्या बाजूला होऊन जातात, पुसून जातात. त्याने वापरलाय प्रतियोगी परिणाम. तिथल्या तिथे होणारा त्या क्षणाला झालेला परिणाम तो त्याला ज्ञान होतो, ज्ञात होतो. इतका तो तरल आणि सूक्ष्म होऊन जातो. इतकी सूक्ष्म अवस्था येते त्याच्यामध्ये की आता फक्त परमात्मा व्हायचं आहे. सगळं जड मर्त्य सगळं निघून जातं. त्या वर्तमान काळाच्या क्षणाचं त्याला ज्ञान होतं. इतकी त्याला सिद्धी प्राप्त होते. आपल्या सगळं भूतकाळात ज्ञान नाही होत. आपल्याला काही क्षणांचं मिळून ज्ञान होत असतं. ही शेवटून दुसऱ्या 9व्या पायरीवर तो उभा आहे. त्याला ही सिद्धी तिथे प्राप्त होते. त्यामुळे त्याला चित्ताची आता गरज लागत नाही. तो पूर्ण साक्षी भावनेने उभा असतो 9व्या पायरीवर. पूर्ण साक्षी होतो. त्याला आता इंद्रियांची गरजच लागत नाही. ज्ञान आपोआप होत आहे, आपोआप. पूर्वीचे ऋषी समाधी लावायचे आणि त्यांना ते कळायचं तिकडे काय झालं ते सांगायचे. ते म्हणायचे अंतर्ज्ञानाने मला कळलं. इतके त्यांना तरल आणि सूक्ष्म ते झालेले असायचे समाधी अवस्थेमध्ये. पण ते भौतिक जगत होते, पुन्हा ते व्युत्थान व्हायचे त्यातून. ह्या 9व्या पायरीवर आलेल्याला आता व्युत्थान हे बंद होऊन जातं त्याचं. तो त्याच अवस्थेत असतो सदा. अति सूक्ष्म अति सूक्ष्म झालेला असतो. आता शेवटचं सूक्ष्म होणं म्हणजे परमात्म्यात विलीन होऊन जाणं. याचा अर्थ काय होतं, त्याला फक्त आता आपण स्पंदन आहोत एवढी एकच जाणीव राहिलेली असते. जन्माला येताना जी जाणीव असते ती आता शेवटी आलेली असते. कारण शून्यामधून प्रवास सुरू केला होता. 84 लक्ष योनींचे अनेक देह धारण करत करत पूर्णत्व आलं आणि पूर्णत्व पुन्हा त्या शून्यात जाऊन मिळालं. शून्य होता तो जेव्हा पहिला जन्म झाला, अगदी पहिला 84 लक्ष योनीचा पहिला. तर ते स्पंदन म्हणून त्याला फक्त जाणीव होती. आता पुन्हा ती स्पंदन ही जाणीव त्याला या 9व्या पायरीवर येते. तेवढंच राहतं फक्त की आपण एक स्पंदन आहोत. बाकी सगळे भाव नष्ट होऊन जातात. मग अशा अवस्थेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींबद्दल परवा मी बोललो, जेवण मिळालं काय, नाही मिळालं काय. जेवण नाही मिळालं, पाणी पिऊन राहू. पाणी नाही मिळालं, ठीक आहे, वायुभक्षण करून राहू. कारण त्या स्पंदनाला आवश्यकताच नाहीये तुमच्या भौतिकाची. दिलं तुम्हाला पाहिजे म्हणून खायचं, देह जीवन राहिल्यासारखं तुम्हाला वाटतं, तो देह तसाच राहणार आहे. आणि अशा अवस्थेला आलेले योगी त्यांचा देह हे अनंत काळ जिवंत ठेवू शकतात. अनंत काळ तो देह ते जिवंत ठेवू शकतात. गुप्तपणे ते विदेयी होतात, विश्वामध्ये संचार करतात. त्यांना पाहिजे तेव्हा पुन्हा इथे येतात, पुन्हा तो देह धारण करतात. प्रभूचं कार्य करायला प्रेरणा देणं तुम्हाला फक्त. नाहीतर मग त्यांना विलीन व्हावं लागतं, पुन्हा पुनर्जन्म घ्यावा लागतो, मग कार्य करायचं. त्यापेक्षा असे योगी असेही करतात. गुप्त जागी देह जिवंत ठेवायचा, पाहिजे तेव्हा यायचं. आवश्यकता वाटली की एखाद्या साधकाला अडचण आहे त्याला मदत करायची, प्रभूचं कार्य सुरू ठेवायचं, मदत करायची अशा लोकांना, पुन्हा निघून जायचं, परत यायचं. प्रभूचं कार्य चाललंय, त्यांना पाहिजे तेव्हा, याला इच्छा मरण म्हणायचं. आणि मग जर परमात्म्याला वाटलं की यापेक्षा काही वेगळं त्याच्याकडनं काम करून घ्यायचं आहे, मग त्याला तो आज्ञा देतो की आता देह विलीन कर माझ्यात, देह सोडून दे, त्याग कर, विलीन होऊन जा. पण या 9व्या पायरीवर ही अवस्था, ही सिद्धी प्राप्त होते. मागे पुराण काळातनं अशा अनेक कथा आहेत, नाही अशातला भाग नाही. अलीकडचं म्हणजे बाबाजी एकमेव उदाहरण आहे सध्या अलीकडच्या काळातलं. आणि यांनी मला पुस्तक वाचायला दिलं होतं दिव्य स्पर्शी. त्याच्यावरून असं दिसतंय की 60 वर्षापूर्वी सुद्धा त्याने इथे ते जे भोसले होते
बाबा भोस काय राम भोसले, त्यांना त्याने मदत केली त्यावेळेला येऊन हिमालयात, देह धारण केला त्यांच्यासाठी, 6 वर्ष तिथे राहिले त्यांच्यासाठी. भारत स्वतंत्र झाला, ते निघून गेले पुढे, सोडून दिलं त्यांना. अलीकडचं उदाहरण एवढं एकच आहे, दुसरं कुठले उदाहरण आता दिसत नाहीये सध्या. देह या 9व्या पायरीवर ही शेवटची सिद्धी आहे, अवस्था आहे की जर मला विलीन व्हायचं नसेल परमात्म्यामध्ये तर हाच देह मी जिवंत ठेवतो, प्रभूचं कार्य चालू ठेवतो. अशा प्रकारे शेवटची सिद्धी प्राप्त झालेला योगी 9व्या पायरीवर उभा असतो आणि मग तो 10व्या पायरीवर पाऊल टाकतो. सूत्र क्रमांक 34. पुरुष अर्थ शून्यानाम गुणानाम प्रतिप्रसव कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा वा चिती शक्ती रीती. साध्य करायचं काही शिल्लक नसलेले त्रिगुण प्रतिप्रसव होऊन आपल्या उपस्थितात कैवल्यात प्रतिष्ठित होतात किंवा चितीशक्ती आपल्या स्वरूपात कैवल्यात अवस्थित होते. 9व्या पायरीवर तो जो देह होता त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस मला कार्य करण्यासाठी हे तम रज सत्व याचा एखादा गुण जर आवश्यक असेल तर तो योगी स्वतःमध्ये तो निर्माण करत होता. तेवढं कार्य झालं, त्याला विरून करून टाकायचं. पण 10व्या पायरीवर आता तेही बंद होतं. 10व्या पायरीवर तेही बंद होतं आता, कारण साध्य करायचं काही शिल्लक नाहीये. आता त्याला प्रभूचा उपदेश काय आहे? स्वस्थानी शांत राहा. आता स्वस्थानी शांत राहा. देह धारणा करून सृष्टी लीला उपभोगायचं आता शिल्लक राहिलेलं नाहीये. दृश्य परिणामी चित्त निर्गुण सर्वसाक्षी स्थितप्रज्ञ कालातीत अकर्ता केवळ शुद्ध स्पंदन अशा द्रष्ट्यात समसमाग संयोगी झालेला आहे. एक फक्त स्पंदन एवढीच भावना आता राहिली. ही भावना शब्द सुद्धा चुकीचा आहे. फक्त स्पंदन, बस तेवढंच. सगळे भाव विभाव नष्ट झालेले आहेत. आता चित्त आणि चित्ती यांच्यात भेद राहिलेला नाहीये. चित्त विलीन होऊन गेलाय. ही कैवल्य अवस्था आहे आता शेवटची. दृश्यभोग संपले, त्यामुळे गुणांची शक्ती संपुष्टात आली. त्यांचं कार्य संपलं, ते निष्प्रभ झाले. त्यामुळे दृश्याचा परिणाम होणं संपुष्टात येऊन केवळ द्रष्टेपणा राहिला. चित्तवृत्तींचा निरोध झाला, त्यामुळे द्रष्टा स्वरूप अवस्थेत स्थानापन्न झाला. हेच कैवल्य आहे. परमात्म्यात विलीनीकरण होऊन गेलं. तो स्वतःच परमात्मा होऊन गेला. आता कैवल्य फक्त स्पंदन, बस, बाकी काही नाही. एक स्पंदन, बाकी काही शिल्लक नाही. देहधारणा, भोग, उपभोग, मृत्यू, पुन्हा देहधारणा, भोग, उपभोग, पुन्हा मृत्यू, हे रहाट गाडग, हे फेरे आता समाप्त झालं. एका स्पंदनामध्ये आता रूपांतर झालं. फक्त शून्यातून शून्याच्या प्रवासाची समाप्ती झाली. प्रकृतीने सृष्टीलीला पाहण्यासाठी, उपभोगण्यासाठी परमात्म्याची पूजा बांधली. पूजेत अशुद्धीची विघ्ने आली. योगाच्या अनुष्ठानाने ती नष्ट झाली. योग साधनेने पूजेची सांगता झाली. प्रकृतीला आत्मविलनेचा महाप्रसाद मिळाला. वर्तुळ पूर्ण झालं. कृतकृत्यता झाली. हेच कैवल्य. आता जन्म मृत्यू हे तेच कर्म करणं, प्रतिप्रसव क्रियेने आत्मविलीनीकरण झालेलं आहे. आता जेथून आलो तेथेच आता परत जाऊन पोहोचलो. वर्तुळ पूर्ण झालं. त्या परम आत्मजननी मधून जन्म मृत्यू असा प्रवास करत करत उपभोगायचं सर्व उपभोगून झालं. लीला सगळी उपभोगून झाली. इथली प्रसव प्रवास करत आत्मजननीकडनं आलो होतो. शेवटच्या यात्रेला आलो आणि प्रतिप्रवास करत करत पुन्हा आत्मजननीपर्यंत जाऊन पोहोचलो. जसा आलो तसा परतीचा प्रवास केला आणि आता त्या आत्मजननीमध्ये त्या योगेश्वराच्या कुशीत आता विसावलो. आता त्या चैतन्यातून नित्य नूतन नैसर्गिक विश्वचेतनेचं स्पंदन स्फुरण होत राहील. बस आपल्याकडे आता काही नाही, फक्त स्पंदन स्पंदन. त्या आत्मजननीमध्ये विलीनीकरण होऊन गेलं. हेच कैवल्य. इथे कैवल्यपाद समाप्त होतो. योगेश्वर कृपेने पूर्ण झालेले हे पातंजल योगसूत्राचं निरूपण योगाधिराज पातंजलींच्या चरणी मी अत्यादरे अर्पण करतो. हरिओम हरिओम हरिओम.